आज बदलापूरच्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला म्हणता येईल, कारण अख्खा बदलापूर तिथे जमा झाले त्या शाळेसमोर आणि ते दोन चिमुरड्यांच्या अत्याचाराची घटना एकदम प्रकाश होत आली। खरं तर पश्चिम बंगालच्या घटनेने समाज मन डवळून निघालंच होतं, त्यात ही घटना समोर आल्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची चीड आणि संताप निर्माण झाला आणि त्याचं प्रत्यंतर आपण आज बदलापुरात पाहायला मिळालेलं आहे। मी खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा, अशा घटना थांबल्याच पाहिजे, सगळं मान्य आहे, पण होता काय? आपलं राज्य महिला जे अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकण, ते आपल्यासोबत ह्या सगळ्या घटनेवर आपलं त्यांचं नेमकं काय लक्ष आहे, त्यांनी काय कारवाई केली, आपल्यासोबत ते स्वतः आहेत। ताई, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। अशा घटना खरं तर घडतात, त्यावेळेस रिॲक्शन येतात समाजाच्या, तुम्ही कारवाई करता, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या असं दुर्दैवाने होताना दिसतंय। महिला अत्याचार हा खरं तर खूप संवेदनशील आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, पण प्रत्येक वेळी आपण असं काम आहे, चुकतं कुठं? देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात। ज्या ज्या ठिकाणी चुका होतात तिथं पोलिसांवरती देखील निलंबनासारख्या कारवाई होत असतात। बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आहे। ज्यावेळेस राज्य महिला आयोगाला याची माहिती समजली त्यावेळेमध्ये आम्ही सुमोटो दाखल केला आणि यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस संबंधित पीडितेची आई ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या, त्यामध्ये पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी विलंब केला, त्या पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात। राज्याचे शिक्षण मंत्री यांनी ज्या कंत्राटदारांनी कर्मचारी पुरवले, ती कंत्राटदार असतील, संस्था चालक असतील, संस्था व्यवस्थापक असतील, ती समिती असतील, यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील SIT गठीत करत पारदर्शकपणे तपास व्हावा आणि तो देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये व्हावा यासाठी सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीत अशा घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, पण एका बाजूला शासन, प्रशासन, पोलीस यांचं काम करत असतं, पण दुसऱ्या बाजूला नागरिक म्हणून आपली देखील कुठेतरी जबाबदारी आहे, ती देखील आपण पार पाडली पाहिजे असं मला मनापासून वाटतं। प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संघटना असतात, या शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून आता पालकांनी देखील प्रत्येक महिन्याला आपल्या शाळेमध्ये बैठका होतात का, त्या बैठकामध्ये जर नसतील होत तर आपण ते संस्था चालकांना विचारावेत, मुख्याध्यापकांना विचारावेत आणि दर महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे पाल्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याची एक संधी त्या निमित्तानं असते, ती घ्यावी। बीट मार्शल, दामिनी पथक, प्राईम टाईममध्ये गस्त घालण्याचं काम हे त्या करत असतात। जर नसेल असं काम होत तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी, नसेल होत तर आमच्या आयोगाकडे कळवावं। 1091 हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थ्यांसाठी आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला असुरक्षित वाटतंय, ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते, ज्या ठिकाणी तुम्हाला मदतीची गरज आहे, त्या ठिकाणी या टोल फ्री क्रमांकाचा वापर केला जातो, तर तो होतोय का किंवा त्याचा आपल्याला फायदा होतोय का? नसेल होत तर त्या संदर्भातली देखील तक्रार आपण नोंद करावी। एकंदरच ह्या सगळ्या ज्या घटना घडतात त्या घडू नये यासाठी देखील प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही शाळा कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा असेल किंवा विद्यार्थ्यांशी संवाद असेल, या सगळ्याच बाबत सातत्याने संपर्कात असतो, पण तरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम अजूनही बाकी आहे असं मला वाटतं। तर सुप्रियाताईंनी म्हटलं की सरकारने राजीनामा, डायरेक्ट त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना टार्गेट केलं या सगळ्या घटनांमध्ये, तर मी विरोधक कुठेतरी राजकारण करते असं तुम्हाला म्हणायचं? कारण अशा घटना घडल्या की सगळे रिॲक्शन, खरं तर ह्या महिला अत्याचार हा खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यावर राजकारण होऊ नये, काय तुम्ही कसं बघताय? खरं तर हे राजकारण करण्याचा विषय नाहीच, मुळात हा विषय आहे, यामध्ये आपल्याला कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका घ्यायची। पण सुप्रियाताईंनी मला असं वाटतं पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्याबाबतची त्यांची प्रतिक्रिया होती ती मला तुम्हाला आवर्जून सांगेन। म्हणजे अशा घटना देशात घडत राहतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्या पश्चिम बंगालमध्ये प्रतिक्रिया देतात त्या घटनेबाबत, ज्याचे पडसाद केवळ पश्चिम बंगालमध्ये उमटले नाहीत, पूर्ण देशभर उमटले। मोठ्या प्रमाणात मेडिकल असोसिएशनने बंद पुकारला, मोठ्या प्रमाणामध्ये अजून आंदोलन चालू आहे, कॅन्डल मार्च चालू आहे, मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जातो। इतकी संतापजनक घटना, इतकी निर्दयी दुर्दैवी घटना घडली, तिथं अशा पद्धतीची ती प्रतिक्रिया देणं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य करणं यामध्ये फार फरक आहे। मी राजकारण करते त्या घटनेचं, त्याच्यामुळे पश्चिम बंगालबद्दल तुमची जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया तुम्ही महाराष्ट्रात देऊ शकताय का? नाही देत। मग महाराष्ट्रामधलं वक्तव्य वेगळं, पश्चिम बंगालमध्ये केलेलं त्या घटनेबाबत केलेलं वक्तव्य वेगळं, याचा अर्थ तुम्ही पश्चिम बंगालचं वक्तव्य हे सोयीनुसार करताय, महाराष्ट्रामधील वातावरण अशा पद्धतीने तेढ निर्माण व्हावं म्हणून करताय का? ही शंका सगळ्यांच्याच मनामध्ये येते।
ताई, खरं तर मवियाच्या काळात पण आपण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष होतं, आताही आहेत. आकडेवारी आपल्याकडे काय आहे, नेमकं काय खरं तर ह्या घटना घडू नयेत, थांबवल्या गेल्या पाहिजेत, काय तुमची आकडेवारी काय सांगते? चंद्रकांतजी, मी दोन्ही कालावधीमध्ये म्हणजे 3 वर्षाचा कालावधी मी पूर्ण करते. 3 वर्षामध्ये 2 वेळा सत्तेत, 1 वेळा विरोधात, म्हणजे बरोबर राहिलेल्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. 19, 20, 21 पासूनचे सगळे आकडेवारी आमच्याकडे. कुठेही यामध्ये घटना ज्यावेळेस घडतात, म्हणजे मिसिंग केसेस असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग असतील, रेप केसेस असतील, या सगळ्या घटनांमध्ये आकडेवारी आज जर बोलायचं झालं, ह्या आहेत त्या आकडेवारी मी तुम्हाला देते. म्हणजे फारसा काही त्या आकडेवारींमध्ये फरक नाहीये. त्याच्यामुळे की त्या आत्ता फार गुन्हेगारी वाढली, आत्ता फार अत्याचार वाढलेत, आणि त्यावेळेस काहीच नव्हतं त्यांचं सरकारमध्ये. गृहमंत्री होते त्यावेळेस, आणि जे देशमुख गृहमंत्री होते त्यावेळेस, की गुन्हेगारी संपली आहे असे काही. गुन्हेगारीला जात, धर्म, पक्ष असं काही नसतं विचार. आणि मी स्वतः अनिल देशमुख साहेबांकडे त्यावेळेस किती मिसिंग केसेस आहेत, किती रेप केसेस आहेत, त्याचं रेकॉर्ड मी स्वतः त्यांच्याकडे दिलं होतं. त्याच्यामुळे ह्या विषयावर त्यांनी बोलू नये. उलट आम्ही प्रयत्न करतो की घटना घडू नये यासाठी आपण एकत्र येणं पाहिजे. घटनेचं राजकारण करण्यासाठी एकत्र अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये राजकारण, निवडणुका सुरू झाल्या की तुमचं राजकारण सुरू होतच ना. ह्या घटनेमध्ये राजकारण करून समाजामध्ये तेढ कशा करता निर्माण करतात. आणि ह्या केसेसमध्ये जेव्हा आपण प्रयत्न काय करतो की एक तर घटना घडू नये, आणि घडली तर पीडितेने समोर यावं, तिला न्याय मिळावा, तिला दिलासा मिळावा, आणि आरोपीला शिक्षा व्हावी, ही त्या पाठीमागची भूमिका असते. पण हे सगळं सोडून जर तुम्ही राजकारण करणार असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही. मग तुम्ही सांगत होता की हे जे आरोपी असतात अशा विकृत मानसिकतेचे, पर्टिक्युलर काही पार्श्वभूमी असते त्यांना, मध्ये काही असे बरेचसे घटनासमोर काही परप्रांतीय कामगार, मजूर असते, हे कसं वॉच कसं ठेवणार? यामध्ये आपण काही दिवसापूर्वी पाहिलं, उरणची घटना असेल, कोपर खैरणे असेल, नावाशेवा असेल, वसई असेल, या सगळ्या भागांमध्ये ज्या घटना घडल्या, आम्ही स्वतः राज्य महिला आयोगाच्या वतीने याचा पाठपुरावा केला. मी स्वतः भेट दिली होती. फास्ट ट्रॅक कोर्टातून ही सगळे कारवाई चालू होती. या सगळ्या घटनांमध्ये जर पाहिलं तर आरोपी जे आहेत या 4ही घटनांमधले, हे आरोपी हे परराज्यामधले, कामाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये खाजगी कामामध्ये किंवा कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी मजूर म्हणून आलेल्या या लोकांची खरेदी तर राहायला येतात, त्या भागामधील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा रेकॉर्ड असावा. मग यांची पार्श्वभूमी कशी आहे, जर क्रिमिनल पार्श्वभूमी असेल तर पोलिसांना ते लक्ष ठेवणं किंवा त्या घटना परत त्यांच्या हातून घडू नये याच्यासाठी प्रयत्न करणं सोपं जाईल. माझ्या माहितीप्रमाणे आता सुद्धा या घटनेतील आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच आहे, तरी सुद्धा कंत्राटदारांनी त्यांना कर्मचारी म्हणून तिथं कामावरती ठेवलं, ही चुकीची गोष्ट आहे. जर पोलिसांकडे हे रेकॉर्ड व्यवस्थित असतं तर अशा पद्धतीची घटना घडलीच नसते. त्याच्यामुळे आता पोलिसांनी आणि आपली सुद्धा नागरिक म्हणून आपल्या सोसायटीमध्ये नवीन बाहेरून आलेले लोक सुद्धा आपण फारसं लक्ष देत नाही, कोण आलेत, कुठून आलेत. त्याच्यामुळं बाहेरून येणाऱ्या लोक की त्यांची पार्श्वभूमी कोणती आहे हे पाहणं फार गरजेचं आहे, ज्याच्यावरचं त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनकडे असावं आणि पोलिसांनी त्याची पडताळणी करावी. खरं तर सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचा असतो महिलांसाठी, मुलींसाठी. काय काळजी घ्यावी, तुम्ही काय सांगाल अध्यक्ष म्हणून? यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सायबर गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढले. सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणारी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहेत. फेसबुकच्या माध्यमातून ओळख होणं, नंतर प्रेमात रूपांतर होणं, फसवणूक होणं, आणि अशा अनेक घटना आहेत. यामधून मिसिंग केसेस, नंतर ह्युमन ट्रॅफिकिंग, हे वाढत जाणाऱ्या घटना आहेत. या सगळ्यांमध्ये मला आवर्जून सांगायचं, एकतर अनोळखी व्यक्तीची मैत्री तुम्ही सहजासहजी फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर न स्वीकारणं. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेताय तर खरं तर आईवडिलांची स्वप्न घेऊन आपण पुढे चाललेलो असतो. या शिक्षण घेत असताना जर असुरक्षित वाटत असेल, कोणी पाठलाग करत असेल, त्रास देत असेल, तर या संदर्भातली माहिती तुम्ही एक तर तुमच्या बीट मार्शल आणि दामिनी पथक हे खास विद्यार्थ्यांसाठी, तर त्या प्राईम टाईममध्ये तुमच्या शाळा कॉलेजमध्ये गस्त घालत असतात. नसतील घालत तर स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही कळवा, नसेल कळवलं तर आयोगाला कळवा. या सगळ्यांमध्ये आम्हाला मेल जरी केला तरी आम्ही कळवू, किंवा तुम्ही संबंधित पोलीस विभागांना जरी कळवलं तरी तिथं तुम्हाला ही सगळी यंत्रणा उपलब्ध होती. यांच्याकडे तक्रार नोंदवली तरी तुम्हाला त्यांच्या तक्रारीचं निराकरण करता येईल. या सगळ्यांमध्ये 1091 हा टोल फ्री क्रमांक आहे, जो विद्यार्थ्यांसाठीच आहे. यामध्ये कुठेही म्हणजे कॉलेजमध्ये जाताना, क्लासला जाताना कुठेही असं वाटलं की आपल्या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला असुरक्षित वाटते, कोणीतरी पाठलाग करतंय, तर 1091 या टोल फ्री क्रमांकावरती जरी कॉल केला तरी पोलीस यंत्रणा कंट्रोल रूमला कळून त्याची दखल घेतात. म्हणजे अनोळखी व्यक्ती असलेल्या आरोपी समोर, पण अनेकदा ह्या महिलांचं जे शोषण होतं
जवळची व्यक्ती खूपदा आढळून येते. म्हणजे घरच्या ज्याला आपण म्हणतो सामाजिक बंधनं असतात किंवा नको बाबा बाहेर जायला, याच्यात नाही गोष्ट होत. ते कसे थांबवले पाहिजे, हे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम तो असतो मला. चंद्रकांतजी, जवळजवळ 90% घटना हे ओळखीच्या लोकांकडून घडतात, 10% ह्या अनोळखी लोकांकडून घडतात. ओळखीच्या लोकांमध्ये खरं तर देशातला सर्वाधिक कठोर कायदा महाराष्ट्रामध्ये आहे. यामध्ये पण दुर्दैवानं सांगावं वाटतं की 4 भिंतीच्या आतमध्ये ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवरती बलात्कार करतो त्यावेळेस अंगावर शहार येतं. म्हणजे कायदा आहे, प्रशासन आहे, सुव्यवस्था आहे, ते त्यांचं काम करेल, पण जिथं जन्मदात्या बापाला आपल्या मुलीचं नातं समजत नसेल अशा 9 घटना आमच्याकडे आहे, ज्याचा मी स्वतः पाठपुरावा करून आम्ही या फास्ट ट्रॅक कोर्टातून चालवतो. या सगळ्या घटनांमध्ये जर पाहिलं तर संस्कार आणि नात्यांची जाण जाते कुठे हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करत राहतील. पण आता पोलीस काय प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही. सोशल अवेअरनेस महत्वाचं. सोशल अवेअरनेस महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपल्याला नातं सुद्धा समजणं महत्वाचं आहे, याची जनजागृती होणं महत्वाचं आहे. आणि जर स्वतःच्या घरामध्ये त्या मुलीला सुरक्षितता मिळत नसेल तर फार मोठा प्रश्न आहे. 4 भिंती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडलो की कायदा सुरू होतो, तिथून ते आपल्याला प्रश्न विचारू शकतो आपण कायद्याला. पण अशा सुद्धा घटना घडतात, त्यावेळेस मंजूर न होतं की एक संस्काराचा भागच संपलाय, माणूस की संपली की काय असा प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा माणसांच्या कळपामध्ये राहणाऱ्या या हिंस्र श्वापदाला शिक्षा झालीच पाहिजे, त्याचा नायनाट झालाच पाहिजे, याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करतो. हे होते रुपालीताई चाकणकर यांनी अगदी स्पष्टपणे, अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या घटना घडूच नये आणि घडणार नाहीत, याच्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे महिलांनी, मुलींनी, हे अगदी सविस्तर विवेचन त्यांनी केलेले. आशा करू इथून पुढे ज्या मुली असतील किंवा ज्यांना असं वाटलं थोडे जर, तर टोल फ्री क्रमांक त्यांनी दिलेला आहे 1098, त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा, जेणेकरून अशा घटना घडणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.